आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला थेट गोळ्या घाला. शक्तीपीठ महामार्गाविरोधात परभणीत शेतकऱ्यांचा आक्रोश आणि विकासाच्या नावाखाली सुरू असलेली प्रशासकीय दंडलेशाही. चला थोडं सविस्तर सांगतो. कोणत्याही राज्याच्या किंवा देशाच्या प्रगतीसाठी रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधा या रक्तवाहिन्या मानल्या जातात. पण जेव्हा या रक्तवाहिन्या तयार करण्यासाठी बळीराजाच्या छातीवर नांगर फिरवण्याची वेळ येते, तेव्हा हा विकास नेमका कोणासाठी, असा अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो. सध्या महाराष्ट्रात, विशेषतः परभणी जिल्ह्यात असाच काहीसा उद्विग्न करणारा प्रसंग पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानल्या जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. 3.5 शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग सध्या भक्तीचा मार्ग न ठरता शेतकऱ्यांचा अश्रूंचा आणि संतापाचा मार्ग ठरत आहे. परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा या छोट्याशा गावात सध्या जे घडत आहे ते केवळ एका गावाची व्यथा नसून विकासाच्या नावाखाली सामान्य माणसाला कसं चिरडलं जातं याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. या संपूर्ण प्रकरणाचा आपण सविस्तर आणि तटस्थपणे आढावा घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. परभणी जिल्ह्यातील सहजपूर जवळा हे केवळ 365 लोकसंख्येचं एक छोटंसं गाव, पण सध्या या गावाला एखाद्या लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. या गावात 600हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. म्हणजेच गावातील एकूण नागरिकांपेक्षा पोलिसांची संख्या दुप्पट आहे. यावरूनच प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मनात किती दहशत निर्माण केली आहे याचा अंदाज होतो. शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला इथल्या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. आपली काळ्या आईसमान सुपीक जमीन या डांबरी रस्त्याखाली गाडली जाऊ नये ही त्यांची रास्त आणि साधी अपेक्षा आहे. प्रशासनाने आधी नोटिसा बजावल्या, या शेतकऱ्यांनी नाकारल्या. यानंतर मित्रांनो, गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी थेट शेतकऱ्यांच्या घरांवर कलम 168 अन्वये नोटिसा चिटकवल्या. एवढंच नाही तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 अंतर्गत गावात निर्बंध लागू करून बाहेरील व्यक्तींना गावात येण्यास मज्जाव केला. या प्रशासकीय दंडलेशाहीला कंटाळून गावातील वृद्ध, महिला आणि तरुण रस्त्यावर उतरले. आमच्या जमिनी घेण्यापेक्षा आम्हाला थेट गोळ्या घाला, असा उद्विग्न टाहो हे शेतकरी फोडत आहे. शेती हाच त्यांचा उदरनिर्वाहाचा एकमेव मार्ग आहे. तीच हिरावून घेतली तर जगायचं कसं, हा त्यांचा मुख्य सवाल आहे. 19 फेब्रुवारी गुरुवारी रोजी मध्यरात्री पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेऊन ताडकळस व दैठणा पोलीस ठाण्यात थांबले, ज्यामुळे गावात संतापाची लाट उसळली आहे. एका बाजूला शेतकऱ्यांचा आक्रोश असताना सरकारच्या बाजूनेही काही तर्क मांडले जात आहे. शक्तीपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा असा प्रस्तावित असून तो महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधून जाईल. शक्तीपीठ महामार्गामुळे 3.5 शक्तीपीठ जोडली जातील. धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल आणि मराठवाडा कोकणातील दळणवळण वेगवान होऊन उद्योजकांना चालना मिळेल, असा सरकारचा दावा आहे. प्रशासनाचे म्हणणे आहे की ते केवळ शासकीय कामकाज पार पाडत आहे. भूसंपादन हे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले जात आहे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची मदत घेणे ही त्यांची प्रशासकीय गरज आहे. सरकारचा हेतू जरी विकासाचा असला तरी त्यांची पद्धत अत्यंत चुकीची आणि हुकुमशाही प्रवृत्तीची वाटत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा हातकणंगले, कागल, कोल्हापूरमधील नांदेड, सिंधुदुर्ग आणि धाराशिव या भागात विरोध झाला, तेव्हा सरकारने राजकीय फटका बसू नये म्हणून आराखड्यात बदल केले आणि काही भाग वगळले. मग जर निवडणुकीच्या तोंडावर आराखडा बदलला जाऊ शकतो, तर आता परभणीतील शेतकऱ्यांसाठी तो का बदलला जाऊ शकत नाही? हा दुटप्पीपणा नाही का? मध्यरात्री शेतकऱ्यांच्या घरात घुसून त्यांना उचलून नेणे हे लोकशाहीत बसणारे वर्तन नक्कीच नाही मित्रांनो. कोणत्याही मोठ्या सामाजिक प्रश्नाला राजकीय किनार असतेच. या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली आहे. राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्र्यांना या महामार्गाच्या प्रकल्पात 50,000 कोटींचा ढपला पाडायचा आहे. त्यामुळेच पोलिसांना हाताशी धरून रात्रीच्या अंधारात दडपशाही करत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या रोखठोक भूमिकेचा मी जाहीर निषेध करतो, अशी अत्यंत जळजळीत टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
शेट्टींच्या या आरोपामुळे हा प्रश्न आता केवळ भूसंपादनाचा राहिलेला नसून त्याला एका मोठ्या राजकीय भ्रष्टाचाराच्या आरोपाचे आणि संघर्षाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोखठोक या शब्दाचा वापर करून शेट्टी यांनी प्रशासनाच्या क्रूरतेवर थेट प्रहार केला आहे. हा प्रश्न केवळ शक्तीपीठ महामार्गापुरता मर्यादित नाही, तर तो देशातील प्रत्येक मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पासाठी लागू होतो. परंतु यावर काही पर्याय आहेत का? चला पाहूया. सर्वप्रथम ब्राऊन फील्ड विरुद्ध ग्रीन फील्ड. नेहमी नवीनच रस्ते म्हणजेच ग्रीन फील्ड थेट सुपीक शेतातून आणि जंगलातून आखण्याऐवजी जे जुने महामार्ग आहेत जसे ब्राऊन फील्ड त्यांचे चौपादीकरण किंवा सहापदरीकरण का केले जात नाही? यामुळे कमीत कमी भूसंपादन करावे लागेल. द्वितीय, पडीक जमिनीचा वापर. महामार्गाची आखणी करताना सॅटेलाइट मॅपिंगचा वापर करून सुपीक जमिनींऐवजी शक्य तितक्या पडीक किंवा नापीक जमिनींवरून रस्ते नेणे शक्य आहे. रस्ता अगदी सरळ रेषेतच असावा या हट्टापायी अनेक गावे उद्ध्वस्त होतात. तृतीय, उड्डाणपूल. अत्यंत सुपीक किंवा पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात खाबांवरील म्हणजेच एलिव्हेटेड रस्ते तयार करण्याची तंत्रज्ञान आता भारतात उपलब्ध आहे. याने खर्च वाढेल पण कायमस्वरूपी निसर्गाची आणि शेतीची हानी टळेल. शेती हे अन्नाचे साधन आहे. डांबरी रस्ते आणि सिमेंटचे पूल आपल्याला वेग देऊ शकतात पण ते आपल्याला जेवायला अन्न देऊ शकत नाही. विकास या संकल्पनेतून माणसाचा विकास अभिप्रेत असतो. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेला त्यांना पैशांचे नुकसान भरपाई देऊन प्रश्न सुटत नाही, कारण पैसा खर्च होतं पण जमीन पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाह करते. त्यामुळे निसर्ग आणि शेतीला केंद्रस्थानी ठेवून शाश्वत विकासाची म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल राबवणे ही आता काळाची गरज बनली आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.